नमस्कार. खरं तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे ना, तो वन ऑफ द बेस्ट व्हिडिओ असणार आहे. कारण का आजच्या या व्हिडिओमध्ये मी सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक जो सगळ्या विद्यार्थ्यांचा डाऊट असतो तो क्लिअर करतोय. एक म्हणजे काय, आता तुम्हाला माहिती आहे की मला इंजिनिअरिंगच करायचे आहे. मग इंजिनिअरिंगमध्ये कोणकोणत्या ब्रँचेस आहेत, म्हणजे जर तुम्ही बघाल एकट्या टेक ब्रँचेसमध्ये CS आहे, IT आहे, त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत, मशीन लर्निंग आहे, डेटा सायन्स आहे, CS विथ AI/ML आहे, या टेक ब्रँचेस आहेत. त्याच्यासोबत काही कोर ब्रँचेस पण आहेत, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि ज्या एव्हरग्रीन ब्रँचेस पण आहेत, ENTC आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे. मग या सगळ्या ब्रँचेस आज मी तुमच्या आजच्या या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. त्याचसोबत आजच्या या व्हिडिओमध्ये मी हे सांगणार आहे की जे विद्यार्थी CS मध्ये जे वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत त्यांचा डिफरन्स तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सोबतच या ब्रँचेसमध्ये प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटी कशी आहेत, टॉप कॉलेजेस कोणते आहेत, कट ऑफ किती लागतात, फ्युचरमध्ये यांचं डिमांड कसं असणार आहे, त्याच्यासाठी बेस्ट कॉलेजेस महाराष्ट्रातली कोणते आहेत, हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आणि व्हिडिओच्या एंडिंगमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट एक बोनस टिप दिली आहे जी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक तुम्हाला सांगायचं आहे, शक्य असेल तर हा व्हिडिओ आपल्या पालकांना सुद्धा दाखवा. का? कारण का विद्यार्थ्यांसोबत त्या पालकांना सुद्धा समजलं पाहिजे. काही बघतोय ना पालक की सगळे विद्यार्थी त्या CS कडे वगैरे जात आहेत, मग आपल्या सुद्धा पालकाला फोर्स करतायत की मला तुला ENTC घेण्याऐवजी CS कडे जा वगैरे. मग या गोष्टी मला असं वाटतं की सगळ्या विद्यार्थ्यांना आतापासून कळायला पाहिजे की एखाद्या ब्रँचमध्ये कोणते पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, कोणत्या निगेटिव्ह गोष्टी आहेत. आणि आजच्या या व्हिडिओचं मेन एम हेच आहे की सगळ्या ब्रँचेसचं एक ओव्हरऑल आयडिया तुम्हाला यावी. आणि पुढचे जे 20 ते 30 दिवस आहेत, जोपर्यंत तुमचं ॲडमिशन म्हणजे ज्यावेळी तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार त्यावेळी तुम्ही मेंटली वेल प्रिपेअर्ड राहावं की मला याच ब्रँचमध्ये जायचं आहे. कारण का बघितलं नाही, गेल्या वर्षी भरपूर विद्यार्थी असे होते शेवटच्या स्टेजपर्यंत गोंधळलेले होते की मला CS घ्यायचं आहे, त्याच्यानंतर मी ENTC पण चालेल, काही लो कॉलेजमध्ये मला CS घेण्याऐवजी टॉप कॉलेजमध्ये ENTC चालेल. ही गोंधळलेली अवस्था तुमची नको आहे. तुम्ही एक सिंपल गोष्ट सांगतो, तुम्ही विचार करा 4 वर्ष आपण त्या 4 वर्ष आपण त्या ब्रँचसोबत घालवणार आहोत. त्यामुळे ती ब्रँच जी आहे ना ती खूप इम्पॉर्टंट आहे. कॉलेज तर इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे ब्रँचसुद्धा इम्पॉर्टंट आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला बॅलन्स कराव्या लागणार आहेत. तर आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती. काय तर मी सगळ्या ब्रँचेस एक एक करून एक्सप्लेन करते. पहिल्यांदा आहे ज्या टेक ब्रँचेस आहेत आपल्या, उदाहरणार्थ CS किंवा CSE किंवा CE आणि IT या ब्रँचेसबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. जर बघाल तर आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे ज्यावेळी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्याच या सब ब्रँचेस आहेत. आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, काही काही कॉलेजेसमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे, काही काही कॉलेजेसमध्ये CS विथ स्पेशलायझेशन वगैरे असू शकतं. आणि दुसरी आहे IT. या ज्या आहेत त्या प्युअरली टेक ब्रँच आहे. आणि इतर ज्या ब्रँचेस आहेत मशीन लर्निंग, डेटा सायन्स वगैरे या त्याच्यामध्ये सब ब्रँचेस आता गेल्या 2-3 वर्षांपूर्वी ॲड झाल्यात. आता थोडक्यात जर तुम्हाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि IT बद्दल सांगायचं झालं त्याचे 2 पार्ट्स आहेत. एक म्हणजे तुमचे कॉम्प्युटरचे हार्डवेअर आणि दुसरं आहे ते सॉफ्टवेअर. हार्डवेअरमध्ये मग पूर्ण हे तुमचे जे कॉम्प्युटरचं जे हार्डवेअर पार्ट्स असतात त्याच्याबद्दल काही सब्जेक्ट्स असतात. आणि सॉफ्टवेअरचा मोस्टली पार्ट हा सॉफ्टवेअरचा असतो. 4 वर्ष तुम्हाला कोणकोणते सब्जेक्ट शिकवले जातात. एक म्हणजे फर्स्ट इयरला तुम्हाला प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकवली जाते, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पायथन शिकवली जाते, मुंबईमध्ये C लँग्वेज शिकवली जाते. त्यानंतर जसं तुम्ही सेकंड इयरला जाता त्याच्यानंतर तुम्हाला डेटा स्ट्रक्चर स्टार्ट होते. डेटा स्ट्रक्चर्स हा सब्जेक्ट येतो. डेटा स्ट्रक्चर्स मग ॲरे, स्ट्रिंग्स वगैरे या सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यानंतर ज्यावेळी तुम्ही पुढे आणखी मूव्ह ऑन करतात मग वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही आणखीन एक्सप्लोर करतात. उदाहरणार्थ कोर सब्जेक्ट असतात, तर ऑपरेटिंग सिस्टीम आहे, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे, कम्प्युटर नेटवर्क्स आहेत. हे जे आहेत हे कोर सब्जेक्ट सुद्धा इन्क्लूड केले जातात. आणि त्याच्यानंतर काही स्पेशल असे ग्रुप्स आहेत. आता उदाहरणार्थ ज्यावेळी तुम्ही बघाल आता ॲप्स बघताय किंवा काही तुम्ही वेबसाईट्स बघताय, हे वेब डेव्हलपमेंट आणि ॲप डेव्हलपमेंट सुद्धा गोष्टी तुमच्याकडून एक्सप्लोर केल्या जातात. थोडक्यात काय 4 वर्ष तुम्हाला प्रोग्रामिंग करायचे किंवा कोडिंग करायचे आणि त्याच्यामध्ये हे वेगवेगळे सब्जेक्ट आहेत जे तुमचं फाउंडेशन बिल्ड करतात. तुम्हाला पहिलं म्हणजे एक लँग्वेज तुमची परफेक्ट असली पाहिजे आणि नंतर तुम्ही वेगवेगळे स्किल्स मग ॲक्वायर करू शकता. उदाहरण मग तुम्ही कोणतेही स्किल म्हणजे डेव्हलपमेंटमध्ये असेल, वेब डेव्हलपमेंट असेल, त्यानंतर सायबर सिक्युरिटी असेल किंवा वेगवेगळे डोमेन्स आहेत ते एक्सप्लोर करू शकता. आता ही झाली जनरल आयडिया CS किंवा IT. आता 2 ब्रँचमध्ये डिफरन्स आहे का की CS आणि ITमध्ये मॅक्सिमम सिलेबस जो आहे ना दोन्ही ब्रँचेसमध्ये सेम आहे. ज्या कंपनीज CSसाठी विद्यार्थ्यांना हायरिंगसाठी येतात त्याच कंपनी ITसाठी येतात. मी हे यासाठी सांगतोय कारण का मी स्वतः IT ब्रँचमध्ये आहे, त्यामुळे मला थोडक्यात या गोष्टींबद्दल आयडिया जनरल आहे. त्यामुळे सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की एखाद्या कॉलेजमध्ये जर तुम्ही CSसाठी ट्राय करा, त्याच कॉलेजमध्ये IT ब्रँचसुद्धा तुम्हाला ट्राय करेल. कारण का याच्यामध्ये जास्त काही डिफरन्स मुळीच नाही आहे.
मॅक्सिमम कंपनीज अलाव करतात. आता एक गोष्ट सांगतो की या ब्रँचेसमध्ये तुम्हाला काय जायचं आहे. जर तुम्ही बघाल ॲप्रॉक्सिमेटली 90% स्टुडंट्स काय बोलतात की मला CSITकडे जायचं आहे. मग याच ब्रँचेसकडे तुम्हाला वाटतं की फ्युचरमध्ये स्कोप राहणार आहे की नाही. भरपूर पालकसुद्धा कमेंट करतात की आपण सगळेच बोलतोय की CSकडे जायचं आहे वगैरे वगैरे. मग एक जो सॅच्युरेशन आहे ते सॅच्युरेशन इथं येणार आहे का याबद्दल थोडक्यात सांगतो. एक तुम्हाला थोडक्यात एक उदाहरण सांगायचं झालं, जर तुम्ही CS सोडून इतर ब्रँचेस चूज करताय तर प्रॉब्लेम काय होणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर CS ब्रँचेस जसं आहेत ना की एका विहिरीतून एक छोटीशी बादली भरून पाणी घेऊन येण्यासारखं आहे. आणि इतर ज्या ब्रँचेस आहेत, उदाहरणार्थ ज्या कोर्स ब्रँचेस आहेत, मग इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, हे वाळवंटामधून पाणी घेऊन येण्यासारखंच आहे. म्हणजेच काय, CS ब्रँचेसमध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटीज खूप चांगल्या मिळतात, प्लॅटफॉर्म्स खूप चांगले मिळतात. आणि जे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल वगैरे ह्या ज्या कोर ब्रँचेस आहेत इथं सुद्धा अपॉर्च्युनिटीज आहेत, परंतु लिमिटेड आहेत. याच्यासाठी सांगतो की वाळवंटातून पाणी घेऊन येण्यासारखं आहे. फक्त सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की जर तुमचं एम आहे एक चांगलं प्लेसमेंट घेऊन 4 वर्षानंतर आपल्या फॅमिलीला सपोर्ट करायचं आहे तर नक्की CS ही ब्रँच बेस्ट आहे. मग आता कॉम्पिटिशन वाढते, सगळ्याच विद्यार्थ्यांना इकडे जायचं आहे. मग याचा इफेक्ट काय होणार आहे. एक तुम्हाला सांगायचं आहे की गेल्या वर्षी रिसेशनचा पिरियड होता, प्लेसमेंट्स वगैरे खूप कमी झाले होते, थोडा इफेक्ट त्याच्यावरती झाला होता. क्राऊड खूप जास्त आहे. म्हणजे होतं असं की या फील्डमध्ये, CS फील्डमध्ये किंवा IT फील्डमध्ये जी डिमांड आहे ती लिमिटेड आहे आणि ती वाढते, परंतु जो सप्लाय आहे ना IT इंजिनियरचा तो खूप जास्त आहे. त्यामुळे नक्कीच थोडं विद्यार्थ्यांना डिप्रेस होतं. फक्त एक तुम्हाला सांगतो, जर 4 वर्ष तुमच्या हातात एक चांगलं स्किल तुम्ही डेव्हलप केलं या फील्डमध्ये तर तुमचं प्लेसमेंट नक्की होतं. कारण का ॲट द एंड या सगळ्या गोष्टी म्हणजे इंजिनिअरिंग करायचं आहे, 12th CET द्यायचा, JEMS द्यायचा, या सगळ्यांचा अल्टिमेट एम काय, एक चांगलं पॅकेज आणि एक सिक्युअर जॉब आपल्या हातात असावा. त्यामुळे सांगण्याचा उद्देश इतकाच आहे, भलेही कॉम्पिटिशन जास्त असेल, क्राऊड इकडे जाणारी जास्त आहे, अपॉर्च्युनिटीज मात्र या फील्डमध्ये खूप चांगली मिळणार, तुम्हाला एक्सप्लोर करायला वेळ मिळेल. आणि विशेष म्हणजे सांगतो की या ब्रँचमध्ये आवड निर्माण करणं खूप इझी आहे, कारण का तुम्ही डेली कॉम्प्युटरशीच इंटरॅक्ट करत असता, त्यामुळे आवडसुद्धा चांगली निर्माण होऊ शकते. आता हे थोडक्यात एक्सप्लेनेशन होतं CS, IT वगैरे. ठीक आहे. मग आता इतर ब्रँचेस ज्या आहेत या थोड्या सब ब्रँचेस आहेत. म्हणजे गेल्या 3 वर्षांपासून, या मागच्या 3 वर्षांपूर्वी काही नवीन ब्रँचेस इन्क्लूड केल्या आहेत. एक म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यानंतर आहे डेटा सायन्स आणि तिसरे आहे मशीन लर्निंग. या ज्या ब्रँचेस आहेत ना या CS रिलेटेड. आता काही कॉलेजेसमध्ये कसं असतं, सेपरेट पण याच्या ब्रँचेस आहेत आणि काही इंटिग्रेटेड आहेत. इंटिग्रेटेड म्हणजे काय, काही कॉलेजेसमध्ये बघाल तर उदाहरणार्थ आता कम्प्युटर इंजिनिअरिंग विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही ब्रँच मिळेल, काही कॉलेजेसमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग विथ डेटा सायन्स मिळेल, काही कॉलेजेसमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग अँड मशीन लर्निंग मिळेल. मग याचाच अर्थ काय, या ब्रँचेसचा सिलेबस जो आहे हा डेडिकेटेड नाही आहे. मॅक्सिमम सिलेबस आहे ना तो CS रिलेटेड सगळा सेम आहे. आपल्याला फक्त 1-2 गोष्टी स्पेशलायझेशन करावं लागतं त्या स्पेसिफिक डोमेनमध्ये, इतकंच आहे. नाहीतर CSचे सगळे सब्जेक्ट्स या ब्रँचेसमध्ये पण येतात. त्यामुळे ही काळजी करू नका की हे काही वेगळंच आहे की काय. फक्त काय, या 2-3 वर्षांमध्ये याचा ट्रेंड वाढलेला आहे. ठीक आहे. मग आता समजा एखाद्या कॉलेजमध्ये तुम्हाला ही ब्रँच मिळाली नाही, CS मिळाली नाही, IT मिळाली, तर या ब्रँचेस घ्यावेत का, नक्की ट्राय करा. कारण का या ब्रँचचं फंडामेंटल जे आहे ना पूर्ण CS सब्जेक्टशीच मॅच करतं, त्यामुळे घ्यायला काहीही हरकत नाही आहे. दुसरं, आता या ब्रँचबद्दल ओव्हरव्ह्यू जर तुम्हाला सांगायचं झालं, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, तर जनरली बघाल आता सगळ्या गोष्टी या ऑटोमेट होत चालल्या आहेत. उदाहरणार्थ सांगायचं जर ChatGPT टूल आहे, जर तुम्ही बघाल की कोणत्याही सब्जेक्टवरती त्यांना सांगितलं ते ऑटोमॅटिक ते रिस्पॉन्स तुम्हाला जनरेट करते. म्हणजेच काय, ही पॉवरफुल टूल्स जे आहेत ती AI डेव्हलप करतात. मशीन लर्निंग म्हणजे काय, तर माझ्याकडे काहीतरी डेटा आहे, उदाहरणार्थ आता माझ्याकडे गेल्या 2-3 वर्षाचा CET सेलचा डेटा आहे, त्या डेटावरून मी एक मॉडेल बिल्ड करेल आणि त्याला मी सांगेल की मला यावर्षी कोणतं कॉलेज मिळेल प्रेडिक्ट कर, माझं पर्सेंटाईल देईल, मग त्यावरून ते मॉडेल प्रेडिक्ट करणं हे मशीन लर्निंगमध्ये थोडक्यात येतं. आणि डेटा सायन्स म्हणजे काय, तर डेटा सायन्समध्ये आता जेवढा हा मोठमोठा डेटा जनरेट होतो त्याला मॅनेज करतं ते डेटा सायन्समध्ये कव्हर केलं जातं. हे थोडक्यात मी सांगतो. ह्या गोष्टींचं एक्सप्लेनेशन जे आहे ना खूप डीपली आहे. जर तुम्ही यूट्यूबला वगैरे सर्च कराल तर भरपूर याच्यामध्ये एक्सप्लेनेशन व्हिडिओमध्ये, मी फक्त तुम्हाला जनरल आयडिया देतो. आता प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, एक तर या ब्रँचेस नवीन आहेत, त्याच्यामुळे गेल्या वर्षी आय गेस मला वाटतं पहिली बॅच आहे ती या ब्रँचमधून पास आउट झाले. या ब्रँचेसला डेडिकेटेड कंपनीज नाहीत, कारण का या आता इव्हॉल्युशनरी ब्रँच झाले. जर तुम्ही बघाल AI रिलेटेड कंपनीज वगैरे किती कॅम्पसला व्हिजिट करतात तर खूप कमी आहेत. म्हणजे जर तुम्ही बघाल तर 0च्या बरोबर आहेत. मोस्ट ऑफ दी या ब्रँचेसमधल्या विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट जे आहे ती CS किंवा ज्या कोर ब्रँचेससाठी येतात CS IT वगैरे या विद्यार्थ्यांच्या सोबतच होते. त्यामुळे जर एखाद्या कॉलेजमध्ये CS IT पण ट्राय करत असेल आणि तुम्हाला टेक फील्डमध्येच जायचं असेल तर या ब्रँचेस नक्की ट्राय करा. बेस्ट या ब्रँचेस आहेत आणि मेन म्हणजे फ्युचर इमर्जिंग ब्रँचेस आहेत. फ्युचरमध्ये याला नक्कीच डिमांड असणार आहे. फक्त काय, जर तुम्ही डायरेक्टली जर विचार करा की डायरेक्टली एखाद्या लो कॉलेजमध्ये जर तुम्हाला CS IT मिळते, त्याच्याऐवजी जर तुम्हाला एका चांगल्या कॉलेजमध्ये
जर ह्या ब्रँचेस मिळत असेल ना तर घ्यायला काहीच हरकत नाही. त्यामुळे या ज्या ब्रँचेस आहेत ना यांचा जास्तीत जास्त सिलेबस हा CS वरच मॅप करतो. आता येतो ENTC आणि इलेक्ट्रॉनिक्स ब्रँचमध्ये. त्या अगोदर मला एक तुम्हाला अपडेट द्यायचं आहे. आमची जी पर्सनल काउन्सिलिंग बॅच आहे त्याची रजिस्ट्रेशन स्टार्ट आहे. ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की एनरोल करा. बेस्ट पर्सनल काउन्सिलिंग तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करतो. थोडक्यात जर तुम्हाला ओव्हरव्ह्यू द्यायचा असेल तर पर्सनल काउन्सिलिंगमध्ये पहिलं म्हणजे काय तर तुम्हाला 24/7 डाऊट सपोर्ट मिळतो. जोपर्यंत तुमचं ॲडमिशन कन्फर्म होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला पर्सनली गाईड करतो. आमचे पर्सनल नंबर्स तुमच्यासोबत असतात. काहीही डाऊट असेल ना तर तुम्ही आमच्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. दुसरं, तुमचं पर्सेंटाईल, कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज कुठे हवं आहे त्यानुसार एक बेस्ट कॉलेजची लिस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. थर्ड आहे, आता CET सेलच्या जशा स्टेजेस येतात तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, रजिस्ट्रेशन, ऑप्शन पंपिंग, फ्रीज, त्यानंतर बेटरमेंट, या सगळ्या गोष्टींनुसार आम्ही झूम मीटिंगवरती सगळ्या विद्यार्थ्यांना गाईड करतो. आणि शेवटी येतं ती म्हणजे तुमची स्पॉट राऊंड आणि इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन्समध्ये गायडन्स मिळतो. आणि फर्स्ट इयरमध्ये आम्ही तुमची मेंटर सेशन्स घेतो जेणेकरून तुम्हाला CGPA मेंटेन करण्यात किंवा पुढची जी कोडिंग जर्नी आहे ती तुमची स्मूथ व्हावी. खरं तर ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं नाही नक्की एनरोल करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते. आता येतो ENTC ब्रँचमध्ये. ENTC ब्रँच आहे ना ही एव्हरग्रीन ब्रँच म्हणली जाते. म्हणजे काय, विद्यार्थी ज्यावेळी मोस्ट ऑफ दी विद्यार्थ्यांना ज्याला CSIT भेटत नाही ते हे ब्रँच वगैरे प्रेफर करतात. या ब्रँचबद्दल सांगायचं झालं तर याच्यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही पार्ट येतात. 80% अराउंड हार्डवेअरचा पार्ट येतो आणि 20% सॉफ्टवेअर येतो. सॉफ्टवेअरमध्ये मग तुम्हाला कोडिंग लँग्वेजेस शिकवले जातात किंवा काही जे कोर सब्जेक्ट्स आहेत ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग असतील त्यांना DBMS वगैरे हे कव्हर केले जातात. आणि हार्डवेअर पार्टमध्ये पूर्ण तुमचे सर्किट्स येतं, मायक्रो प्रोसेसर्स, मायक्रो कंट्रोलर्स, सिग्नल्स, ॲनालॉग डिजिटल सिग्नल्स, या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या या ब्रँचेसमध्ये कव्हर केल्या जातात. मग आता जर बघाल तर याचा जो सिलेबस आहे ना थोडक्यात तो थोडा डिफिकल्ट वाटतो. कारण का मॅक्सिमम विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट जे या ब्रँचमध्ये आहे त्यांचं प्लेसमेंट जे आहे ते CSIT रिलेटेड फील्डकडेच ते घेतात. मग तुम्हाला एकतर अकॅडमिक्सचा हा सिलेबस पण व्यवस्थित करायचा आहे, त्याच्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला कोडिंग पण करायचं आहे. मग विद्यार्थ्यांकडे थोडं दडपण येतं की या गोष्टी कसं मॅनेज करावं. परंतु जर तुम्ही बघाल की एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये ही जर ब्रँच मिळेल तर घ्यायला काही हरकत नाही. दुसरं, प्लेसमेंट पण यांचे बरोबर आहे. कारण का जास्तीत जास्त जेवढ्या कंपनी CSITसाठी येतात काही कंपनीज आहेत या विद्यार्थ्यांना अलाव करत नाहीत ENTC ब्रँचमध्ये. बाकी कंपनीज विद्यार्थ्यांना अलाव करतात की ENTCची जी विद्यार्थी आहेत ते पण या कंपनीज म्हणजे कॅम्पस हायरिंगमध्ये पार्टिसिपेट करू शकतात. ठीक आहे, ही झाली ENTC ब्रँचसाठी. आता प्लेसमेंट चांगलीच आहे. आता येतो शेवटी कोर ब्रँचेस. ज्या आपल्या कोर ब्रँचेस आहेत त्यांच्याबद्दल एकतर कोणीही बोलत नाही, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल वगैरे. मग माझं एक तुम्हाला प्रामाणिक एक मत सांगतो की जर तुम्हाला या फील्डमध्ये आवड असेल म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला मेकॅनिकलची आवड आहे किंवा त्याचं ठरलं आहे मला सिव्हिलमध्येच जायचं आहे वगैरे तर तुम्ही या ब्रँच नक्की प्रेफर करा. मात्र जर तुम्ही एकदम नवीन आहात, तुम्हाला माहितीच नाही आहे की या ब्रँचेस काय आहेत, मी उगाच चांगलं टॉपचं कॉलेज मिळते म्हणून या ब्रँचमध्ये जातो वगैरे असं जर म्हणत असाल तर ते थोडं अवॉइड करा. का सांगतो, एक तर या ब्रँचेसमध्ये इंटरेस्ट डेव्हलप करणं थोडं डिफिकल्ट आहे. 4 वर्षामध्ये होऊ शकतो परंतु इंटरेस्ट डेव्हलप करणं खूप डिफिकल्ट आहे. तेच जर तुम्ही CSITकडे गेला तर इंटरेस्ट डेव्हलप करणं सोपंच आहे. कारण का आता एकतर मोबाईल हे कॉम्प्युटर्स हे तर आपण डेली इंटरॅक्टच करत असतो. मग ज्या विद्यार्थ्यांना फक्त आवड असेल तर या कोर ब्रँचेस इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल त्या नक्की प्रेफर करा. नाहीतर तुम्ही CSIT घेतलेलं कधीही चांगलं. एक सिक्युरिटी मिळेल की जॉबसाठी फक्त डिटरमाइन करतं तुम्ही 4 वर्ष किती मेहनत करता, कोणती स्किल्स डेव्हलप करता ते खूप गरजेचं आहे. ठीक आहे, हे होतं जनरल आयडिया. आता प्रेफरन्स लिस्टमध्ये तुमची ऑर्डर कसली असली पाहिजे. पहिली असणारे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, दुसरे असणारे IT प्रेफरन्स. त्यानंतर ज्या टेक ब्रँचेस मी सांगितल्या म्हणजे CSE विथ डेटा सायन्स, CSE विथ मशीन लर्निंग, CSE विथ AIDS या तुम्ही ठेवू शकता. ह्या असणार आहे तुमचा प्रेफरन्स. आणि शेवटी जर तुम्हाला कोर सब्जेक्टमध्ये जायचं आहे तर इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल असा तुम्ही सिक्वेन्स ठेवू शकता. तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. मला फक्त तुम्हाला एक ब्रीफ आयडिया द्यायची होती सगळ्या ब्रँचेस कशा असतात आणि कसे त्याचे कट ऑफ्स वगैरे व्हॅरी होतात हे फक्त तुम्हाला सांगायचं होतं. जनरली CSचा कट ऑफ खूप जास्त असतो. इतर ब्रँचेस जर इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल वगैरे म्हणाल ना त्यांचे कट ऑफ थोडे कमी असतात. चांगली कॉलेजेस मिळू शकतात. फक्त एक सांगतो, कॉलेज मॅटर करतं त्याच्यासोबत मॅटर करतं तुमची ब्रँच पण. कारण का 4 वर्ष तुम्हाला त्या आयुष्याचे आपले 4 वर्ष त्या ब्रँचसोबत घालवायचे, त्याचे सब्जेक्ट वगैरे या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायच्या. आता बोनस टिपमध्ये हेच सांगतो की आत्तापासून तुम्ही ब्रँचेसची माहिती घ्यायला स्टार्ट करा. यूट्यूबला फक्त टाका की मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा प्लेसमेंट्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग टाकलं किंवा ऑपॉर्च्युनिटीज इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, फक्त गोष्टी एक्सप्लोर करा ना. त्याच्यात तर तुम्हाला काय येतं, आता आपल्याकडे वेळ आहे, या गोष्टी तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. आणि मोस्टली पालकांना सुद्धा सांगा की या ब्रँचमध्ये काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, इथं काय संधी आहेत हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ होता ना हा कंप्लीट या ब्रँचेसबद्दल होता. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.